लोकनेते श्री प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांनी एक शिकवण जी आम्हाला दिली होती की जीवात जीवन असेल तो जनसेवाच करू. तो अकलूजची नगर परिषदची निवडणूक लढत आहोत. ह्या मागचं कारण फक्त एकच की इतक्या वर्षापासून सत्ता असूनही जे पाहिजे तसा हवा तसा विकास झालेला नाही. मी समजतो की अकलूज हे आमचं कुटुंब आहे आणि आमच्या घरच्या लोकांना आजपर्यंत मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलेलं गेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर सौ उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील. मी लोकनेते श्री प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब आणि सौ पद्मजा देवी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांचे सून आहे आणि आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची पत्नी आहे. आदरणीय लोकनेते श्री प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांनी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून खूप त्यांच्या आयुष्यभर एवढी कामं केलेली आहेत आणि सत्ता असो नसो की जीवात जीवन असेल तो जनसेवाच करू. म्हणजे तोपर्यंत आपण जनसेवा करायला पाहिजे. आज आदरणीय अजितदादा पवार यांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करायचं असं ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ही अकलूजची नगर परिषदची निवडणूक लढत आहोत. ही निवडणूक आमच्यासाठी एक पहिल्यांदा असं एक चॅलेंज आहे असं नाही, कारण की सातत्याने इतके वर्ष सत्ता एक हाती असताना सुद्धा आम्ही त्याच्या विरोधात नेहमीच, आता हे 3rd टर्म आहे की आम्ही पॅनल त्यांच्या समोर उभं केलेलं आहे. आणि ह्या मागचं कारण फक्त एकच की इतक्या वर्षापासून सत्ता असूनही जे पाहिजे तसा हवा तसा विकास झालेला नाही. आता गेल्या किती निवडणूक असतील किंवा मग असंही जनरली जेव्हा आम्ही अकलूजमध्ये गावात फिरतो, लोकांच्या घरी जातो, त्यावेळेस आम्हाला लक्षात येतं की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुद्धा लोकांना आजपर्यंत मिळाल्या नाहीत. आज आपण बघतो की जग कुठं गेलंय, केवढं डेव्हलपमेंट झालं आहे जगात. आणि आमचे घरची लोक, म्हणजे आम्ही समजतो की अकलूज हे आमचं कुटुंब आहे आणि आमच्या घरच्या लोकांना आजपर्यंत मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलेलं गेलं आहे. आजही आपण बघाल तर लोकांकडे आम्ही गेलो तर त्यांचं तेच म्हणणं आहे की पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. 7-7 दिवस पाणी येत नाही. आम्हाला लांब जाऊन पाणी भरून आणावं लागतं आणि ते करताना सुद्धा रस्ते एवढे खराब आहेत की ते घडे एवढे मोठे उचलून घरापर्यंत आणणं पण अवघड होतं. स्ट्रीट लाईट्स नाही आहेत, अंधार असतो सगळीकडे. पावसाळ्यात खूप अडचण होती लोकांना, गटरी साफ होत नाही, कचरा उचलला जात नाही. आणि ह्या गोष्टी फार बेसिक आहेत, म्हणजे जे ह्युमन लाईफसाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या बेसिक अडचणी आहेत. तर आमचं विजन असं आहे की पहिल्यांदा ह्या मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. पुढच्या वेळेस त्यांना ही तक्रारच नको की लाईटचा प्रश्न आहे, गटरीचा प्रश्न आहे. पण हे करत असताना सुद्धा अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत. जसं मी खूप वेळा मी लेडीजची इंटरॅक्ट करत होतो आणि महिलांचं काय म्हणणं आहे की आम्हाला काहीतरी काम पाहिजे पण घरी बसून, बिकॉज खूप अवघड होतं महिलांना बाहेरपर्यंत जाणं. आजच्या जगात महागाई खूप वाढलेली आहे, तर एकाच्या पगारावर घर चालवणं फार अवघड होतं. तर महिलांना काहीतरी उद्योग पाहिजे, तर त्या म्हणतात की घर बसल्या काहीतरी आम्हाला द्या. मुली आहेत ज्या आजूबाजूच्या गावातनं इथं शिकायला येतात, कारण की अकलूज शहर शिक्षणासाठी पण प्रसिद्ध असल्यामुळे मुलींसाठी एक हॉस्टेल किंवा वर्किंग विमेन हॉस्टेल हे बांधायचं आमची एक कल्पना आहे. आणि हे करताना सुद्धा आम्ही जेव्हा बघतो की लहान मुलांना खेळायला जागा नाही. जेव्हा आम्ही घरोघरी जातो तेव्हा आम्ही बघतो की एकतर एवढे खराब रस्ते, त्या खड्ड्यात कुठेतरी तिथं मुलं खेळतात. खूप ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की मुलांना खेळायला जागा नसल्यामुळे इथं असं खेळतात आणि त्यांना लागतं आणि मग
परत दवाखान्याचा एक खर्च वेगळा असतो. सो मुलांसाठी एक छान असं गार्डन, जिथं फक्त मुलांसाठी नाही पण सिनियर सिटीजन्स पण आपल्याकडे खूप आहेत. पूर्वी एक हे असायचं की एक झाड असायचं, तिथं कट्टा असायचा आणि लोक सिनियर सिटीजन सगळे येऊन बसायचे. असं त्यांच्यासाठी पण इथं काही जागा नाही. आणि सगळ्यात मोठं आय थिंक प्रॉब्लेम जे अकलूजमध्ये आहे ते पाण्याचा आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. कारण की आम्ही जेव्हा लोकांना भेटत असतो आणि ते म्हणतात की 6-7 दिवस पाणी येत नाही, आणि मग आम्ही तिथं जातो लोकांना, म्हणजे मे बी जे मागच्या वेळेस इलेक्ट झाले असतील किंवा जे अधिकारी आहेत, तर ते म्हणतात की तलावात पाणीच नाही. मग लोकांची ती तळमळ असते की मग पाणी नाही तर मग आम्ही काय करणार, आता आम्ही कुठनं आणायचं, तर आम्हाला काहीतरी ह्याचं सोल्युशन द्या. आणि मागच्या वेळेस आम्ही जेव्हा एक 3-4 महिन्यासाठी निवडून गेलो होतो, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की अकाउंट्समध्ये खूप इश्यूज आहेत. कारण की लास्ट टाइम आम्ही ह्यावर खूप मोठा इश्यू रेज केलेला की अंगणवाडीमध्ये जे बेसिन बसवतात त्याचं हिशोब त्यांनी लिहित असताना एक बेसिन 20,000चं लिहिलं होतं. आणि आमच्यासाठी तो खूप मोठा शॉक होता, बिकॉज अंगणवाडीची तुम्ही जर आज परिस्थिती बघाल तर एक ठिकाणी, आता आम्ही कालच गेलेलो तिथं, ते म्हणाले की एक अंगणवाडी वाहून गेली आहे पावसाच्या पुराच्या पाण्यात, आणि हे पण तिथं काही केलं जात नाही. आणि तिथली मुलं दुसरीकडे बसवतात, तिथं अडचणी वाढायला लागल्यात, एकीकडे तर अख्खं छत पडलेलं. सो ही परिस्थिती स्पेशली मुलांसाठी तर अजिबातच नको, कारण की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आणि आय थिंक त्यामुळे त्यांना जे काही सोयी सुविधा आम्हाला देता येतील ते देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. ऑल्सो खूप महत्वाचं म्हणजे मला एक सांगायचं होतं की हे पॅनल जे आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उभं राहिलेलं आहे, ह्या पॅनलमध्ये सगळे आपल्या लाईफमध्ये सेटल्ड लोक आहेत. त्यामुळे ह्यांचं फक्त एवढंच एक इच्छा आहे की लोकांची सेवा करणे. आणि सगळे आमचे उमेदवार 90% सगळं पॅनल खूप एज्युकेटेड आहे. त्यामुळे सगळं हिशोब कळतं त्यांना सरकारच्या योजना कळतात आणि त्या लोकांपर्यंत त्या पोहोचवू शकतात. त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत एकदा पूर्ण पॅनल तर्फे विनंती करते की ह्यावेळेस आपण आम्हाला काम करायची संधी द्या. आणि आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं पॅनल, ज्याचं चिन्ह घड्याळ आहे, त्यांना भरघोस मतं देऊन प्लीज विजयी करा. थँक्यू.